नमस्कार. अशाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ओल्या खोबऱ्याच्या करंज्या कशा करायच्या त्या बघणार आहे. ओल्या खोबऱ्याच्या म्हणजे गुळ खोबरं जे आपण मोदकाला सारण करतो त्याच्यापासूनच करणार आहे, पण रवा मैदा वापरून करायचा आहे. त्याच्यासाठी लागणारे साहित्य दाखवते मी. 1 वाटी मैदा घेतलाय आणि 1 वाटी रवा घेतलाय. समप्रमाणात घेतले मी आणि मळायसाठी दूध घेतले एक अर्ध फुलपात्र आणि हे गुळ खोबऱ्याचं सारण तयार केलेलं आहे. आता आपण ह्याच्यात मोहन घालायचं आहे आणि हे पीठ मळून घ्यायचं आहे. मऊसार थोडंसं मऊ मळायचं, फार मऊ नाही मळायचं कारण रवा असल्यामुळे तो भिजणार. ह्याच्यात आधी मोहन घालून घेऊया. 1-2 चमचे तेल घालून मी मोहन घालते. तेल गरम होते तोपर्यंत रवा मैदा मिक्स करूया. चिमूटभर मीठ घालायचं चवीनुसार, अगदी जास्त नाही, एकदम असं चवीनुसार मीठ घालायचं. घ्यायचं सगळीकडे लावून घ्यायचं आहे. हे आपल्याला हे दुधात मळायचं पीठ करंजीचं, म्हणजे छान लागतात. पाण्यात पण मळलं तरी चालतं, पण दुधामुळे टेस्ट येते. हे असं सगळीकडे लावून घेऊया. हे लावून घेतले सगळीकडे मोहन. तर दुधात मळून घ्यायचं, थोडं थोडं दूध घालून. रवा भिजायसाठी आपल्याला थोडंसं मऊ मळायचं आहे. मळून एक 15-20 मिनिटं आपल्याला हे ठेवायचं आहे म्हणजे, आणि भिजल्यानंतर आपल्याला हे करंज्या करायच्या. हे असं मळून झालंय. थोडंसं थेंबर दूध राहिले, नाहीतर अर्ध फुलपात्र लागलं. आता झाकून ठेवूया. थोडंसं तेल लावते आणि झाकून ठेवते. 20 मिनिटांना आपण आता हे करंज्या करूया. हे आपण भिजवून ठेवलेलं पीठ भिजलंय चांगलं आहे बघा, मऊ झालं एकदम. तर जरासं मरदून घ्यायचं. अर्धा तास भिजवलेला आहे. रवा जर तुम्हाला मोठा मिळाला तर तो मी जरा थोडासा मिक्सरला फिरवून घेतला तर चालतोय. म्हणजे आता मी गोळ्या करून घेते. त्याच्यासाठी आपण साठा लावून गोळ्या करून घ्यायचे. गोळे मोठं लाटून घ्यायचं. एवढी चपाती. मैदा घेतला मी लावायला. मैदा घेतलाय आणि याच्यात तेल घातलेलं आहे. हे साठा तयार करायचा याचा. अजून थोडंसं तेल घालते मी याच्यात. आता ह्याला पसरून घ्यायचं याच्यावर.
त्याच्यामुळे खुसखुशीत होतात करंज्या. आणि असं आता रोल करून घ्यायचा. असं रोल करून असं बारीक करून घ्यायचं. एकसारखं फिरवून घ्यायचं म्हणजे पोकळ राहू नये, करंजी फुटू नये म्हणून. असं दाबून दाबून करून घ्यायचं. एकदम मऊ झाले पीठ. करून काढून टाकते, फारच लहान होईल. हे लाटून घेऊया आपण. एक तर डिश मध्ये काढून घेते मी लाटलेले ते नाही, आणि फार जाड ठेवायचे नाही. अशा पद्धतीने मी लाटून घेते. गोळे जेवढे केले होते तेवढे लाटून घेतलेत मी. हे आता असं पसरून ठेवते इकडे. आणि आता आपण करंजी भरून घेऊया. की गोळ खोबऱ्याचं सारण आहे. याच्यामध्ये थोडंसं तूप, खसखस आणि वेलदोडीची पावडर, गूळ आहे. ह्याची पण रेसिपी माझी आहे यूट्यूबवर. थोडं थोडं घालायचं ह्याच्यावर सारण. ह्याला आपण कढईला दूध लावून घ्यायचं आहे, तेलात फुटू नये म्हणून. चांगले मिटवून घ्यायचं. चांगले दाबून घ्यायचं कढईला. ह्याला मी आता कट करणार नाही आहे. ह्याला आपण मुरड घालायची, किंवा हे काट्या चमच्याने आपण असं डिझाईन करू शकतो. एक दाखवते अशा पद्धतीनं. फार जवळ प्रेस करायचं नाही सारणाच्या. किंवा मग आपण एक मुरड एक प्रकार असतो तो घालूया. मी मुरडच घालणार आहे सगळ्याला. हे असं अशा पद्धतीने घालायचं. चांगलं दाबून घ्यायचं हे कडा.
ह्याला मुरड म्हणतात. अजून एक दाखवते. हे अशा पद्धतीनं मी सगळ्या करंज्या करून घेते. मग तळताना दाखवते तुम्हाला. हे 2 गोळ्या केले ते त्यातला 1 गोळा शिल्लक राहिलाय आपला. त्याची आपण चिरोटी करूया आता. म्हणजे सारण होतं त्याच्यात 11 करंज्या झाल्या. आपण आता तळून घेऊया. तेल तापलेलं आहे. मंद गॅसवरच तळायचं. तळून घेऊया आपण. छान लागतात करंज्या, पण फार दिवस टिकत नाहीत. 1-4 दिवसच टिकतात. थोडेच तेवढ्याच करून खायला चांगला आहे. खरपूस तळून घ्यायच्या चांगल्या. छान फुगल्यात बघा. काढून घेऊया आता आपण. हे आपल्या ओल्या खोबऱ्याच्या करंज्या तयार झाल्या. मस्त दिसते बघा. मुरड घातलेली छान दिसते डिझाईन. मोडून दाखवते तुम्हाला. खुसखुशीत पण झाले. हे बघा. अशा पद्धतीने तुम्ही ओल्या नारळाच्या करंज्या करून बघा. ह्या फार दिवस टिकत नाही. 1-4-5 दिवस तुम्ही खाऊ शकता, पण छान लागतात. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. परत भेटूया असंच एखाद्या छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.